रामराम शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर मुळे आपल्या सर्वांचं बळीराजा यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून व महायुतीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना मोठमोठाली आश्वासनं देण्यात येत होती की आमचं सरकार जर सत्तेत बसलं तर शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी करू। आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की आम्ही 3 लाखापर्यंत शेतकरी बांधवांचा सातबारा कोरा करू। तर महाविकास आघाडीचं सरकार पडलेलं आहे आणि महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसलेलं आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 21वे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे। तर महायुतीचं सरकार पुन्हा एकदा सत्तेत बसलेलं आहे। आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे की सरकार कर्जमाफी कधी करते, कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, यांच्या माध्यमातून त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार सत्तेमध्ये बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सरसकट सातबारा कोरा करणार आहोत। आता महायुतीचं सरकार शेतकरी बांधवांनी सरकार निवडून दिलेलं आहे, पण अद्यापही कुठेही कर्जमाफीची घोषणा नाही, अद्यापही कर्जमाफीचं कुठेही नावसुद्धा नाही। तर शेतकरी बांधवांनो, ही कर्जमाफी होणार आहे की नाही हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या मनामध्ये पडलेला आहे आणि त्याच प्रश्नाचं आपण उत्तर पुढच्या 2 ते 3 मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। चला तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, यांच्या माध्यमातून जोरजोरात सांगण्यात येत होतं की त्यांच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की आमचं जर सरकार सत्तेमध्ये बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांची 3 लाखापर्यंत कर्जमाफी करू, असं महाविकास आघाडी सांगत होती। आणि महायुती सांगत होती की आमचं जर सरकार आलं तर देवेंद्र फडणवीस सांगत होते, अजितदादा पवार सांगत होते, एकनाथराव शिंदे साहेब सांगत होते की आमचं जर सरकार सत्तेत जर आलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा सरसकट सातबारा कोरा करणार आहोत। आता शेतकरी बांधवांनी महायुती सरकारला निवडून दिलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथसुद्धा घेतलेले, पण अद्यापही कुठेही कर्जमाफीची घोषणा नाही। तर आता महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेचं हिवाळी अधिवेशनसुद्धा आता सुरू झालेलं आहे आणि त्या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा होती का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा लागलेली की कर्जमाफी कधी होणार। तर शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे, पण सध्याच त्या अद्यापही कुठेही कर्जमाफीचा गाजावाजा नाही। सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीसाठी अद्यापही सहकार विभागाला आदेशसुद्धा नाही, बँकांना सुद्धा अद्यापही कर्जमाफीचे आदेश नसल्यामुळं या हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची कमी शक्यता आहे। तर शेतकरी बांधवांना अद्यापही शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही होऊ शकते, पण थोडा टाईम लागू शकतो। तर शेतकरी बांधवांना आता कर्ज कोण्या वर्षातलं माफ होणार त्या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर शेतकरी बांधवांनो, 2015ला एकदा कर्जमाफी झाली होती, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते। 2017ला सुद्धा कर्जमाफी झालेली होती, 2019ला एक कर्जमाफी झाली होती। तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ झाले होतं। तर त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली आणि या योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांचं 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ झालं होतं। तर शेतकरी बांधव अद्यापही बहुतांश शेतकरी बांधव या दोन्ही योजनेमधून वंचित राहिले होते। त्या शेतकरी बांधवांचं कर्जमाफी व्हायला पाहिजे हे अत्यंत गरज आहे, कारण की त्या दोन्ही योजनेमधून बहुतांश शेतकरी बांधव म्हणजे 6.5 लाखाच्या वर शेतकरी बांधव या दोन्ही कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीचा विचार केला तर त्या शेतकरी बांधवांची अगोदर कर्जमाफी होईल आणि नंतर उर्वरित शेतकरी बांधवांचा विचार केला जाईल। तर शेतकरी बांधवांनो, कर्जमाफी होणार आहे आणि कोण्या जर बँकेची जर आपल्याला नोटीस येत असेल कर्ज भरा, तर अद्यापही कोण्याही बँकेमध्ये आपण शेतकरी बांधवांनी कर्ज भरायचं नाही, कारण की कर्ज का भरायचं नाही तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री जर बघितलं तर आपण अजितदादा पवार असेल यांचा 1000 कोटी रुपयाची जी ईडीने संपत्ती जप्त केली होती ती पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आलं, ती ईडीनं जप्त केलेली संपत्ती पुन्हा एकदा सोडून दिली। 1000 कोटी रुपयाची कर्जमाफी
अजितदादा पवार यांची ईडीच्या माध्यमातून, महायुती सरकारच्या माध्यमातून झालेली, भाजपच्या माध्यमातून झालेले. त्यामुळे आपलं कर्जच किती आहे, 4 ते 5 लाख रुपये, नाही तर 2 ते 3 लाख रुपये शेतकरी बांधवांचं कर्ज आहे. आणि कोणत्याही बँकेची जर नोटीस आली तर कर्ज भरू नका. त्यांना सरळ सांगा की आमचं कर्ज माफ झाल्याबगैर आम्ही कर्ज भरणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही बँकेची जर नोटीस आली तर आपण कर्ज भरू नका, ही शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे. कारण की महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्याची जर कर्जमाफी होऊ शकत असेल तर महायुती सरकारला माझ्या मायबाप शेतकरी बांधवांनी सत्तेत बसवलं आहे, त्या शेतकरी बांधवाची कर्जमाफी का होऊ शकत नाही. त्यामुळं कोणत्याही बँकेची जर नोटीस आली तर कर्ज भरू नका, ही शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे. तर शेतकरी बांधवांनो, सरकार कर्जमाफी करणार आहे. सरसकट शेतकरी बांधवांची कर्जमाफी सरकारला करावीच लागणार आहे. कारण की त्यांच्या वचननाम्यामध्ये, जाहीरनाम्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की आमचं जर सरकार सत्तेमध्ये बसलं तर आम्ही शेतकरी बांधवांचा 7/12 कोरा करणार आहोत. आणि शेतकरी बांधवांच्या माध्यमातून त्यांचं सरकार सत्तेमध्ये बसवलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. आणि अजितदादा पवार आणि एकनाथरावजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्रीसुद्धा झालेले. तर शेतकरी बांधवांनो, हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे. महायुती सरकार शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेची जर नोटीस आली तर कर्ज भरू नका, ही शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे. सरसकट ज्या 2017, 15, 17 आणि 19 या 3 वर्षामध्ये ज्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली होती आणि उर्वरित जे शेतकरी बांधव कर्जमाफीपासून राहिले होते त्या शेतकरी बांधवांची अगोदर कर्जमाफी होणार आहे. आणि सरकार शेतकरी बांधवांना सरसकट कर्जमाफी देणार आहे. त्यामुळे कोणत्याही बँकेची जर नोटीस आली तर कर्ज भरू नका. तर शेतकरी बांधवांना हे होतं कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट. ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला. तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं. व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. चला तर शेतकरी बांधवांना तुर्तास इथं थांबतो, तुमची रजा घेतो. तोपर्यंत धन्यवाद.